दुपारी पोटात 4 घास कसे तरी ढकलून उषाताई चटईवर लवंडल्या. मूलबाळ नसलेल्या उषाताई यजमान देवा घरी गेल्यानंतर अगदीच उदास झाल्या होत्या. जगण्यातला त्यांचा सारा रसच निघून गेला होता. काहीतरी थोडेफार रांधायचे आणि आला दिवस ढकलायचा, असे त्यांचे चालले होते. कधीतरीच घराबाहेर पडणाऱ्या उषाताईंना कशा आहात असे कोणी विचारले की त्या अजून आहे बघा जिवंत असे निराश उत्तर देत असत. त्या चटईवर पडून झोपेची आराधना करत असताना दारावर टकटक झाली. बराच वेळ त्यांनी लक्षच दिले नाही. दुपारच्या वेळी कोण काले कडमडायला, त्या मनाशीच पुटपुटल्या. पण टकटक काही थांबेना. तशी अनिच्छेने त्यांनी दार उघडले. दारात एक फाटक्या कपड्यातली 8-10 वर्षांची पोर उभी होती. "अक्का, काहीतरी खायला दे ना, 2-3 दिवस उपाशी आहे," पोर कळवळून म्हणाली. "काही नाहीये घरात, हो पुढे," असे म्हणत उषाताईंनी धाडकन दरवाजा बंद केला आणि परत येऊन चटईवर लवंडल्या. संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायला त्यांनी दार उघडलं तर ती पोर तशीच बसून होती पायरीवर. उषाताई रागाने म्हणाल्या, "तो अजून इथेच?" त्यावर पोर रडत म्हणाली, "कुठे जाऊ, घरच नाहीये मला." हे ऐकताच उषाताईंना दयाच आली तिची. "नाव काय तुझे? तुला आई बाबा कोणी नाहीये का?" त्यांनी प्रेमाने विचारलं. पोर रडत सांगू लागली, "मी सुशी. मी आणि माझी माय शेजारच्या झोपडपट्टीत राहायचो. 8 दिवसांपूर्वी माझी माय गेली देवा घरी आणि झोपडीचे भाडे भरले नाही म्हणून मालकाने आज हाकलले झोपडीतून." सारे ऐकून उषाताईंना गलबलून आलं. त्या पोरीला घरात घेत म्हणाल्या, "आजच्या दिवस राहा माझ्या घरी, उद्या सोय लावते तुझी कुठेतरी." उषाताई रात्रीचे जेवत नसत. आता या पोरीसाठी काय करावे? घरात तर फक्त डाळ तांदूळ आहेत. मनाशी विचार करत त्यांनी खिचडी करायची ठरवली आणि थोड्याच वेळात एका ताटात खिचडी व शेजारणीने दिलेलं लोणचं घालून ताट सुशीला समोर ठेवले. "तू पण घे ना अक्का," सुशीला गोड आवाजात म्हणाली. "मी रात्रीचं जेवत नाही ग पोरी, तू खा. तू जेवलीस तरच मी जेवेन." सुशीच्या आग्रहाखातर त्याही बसल्या ताट घेऊन आणि चक्क छान जेवण गेले की त्यांना सुशीबरोबर गप्पा मारत. जेवण होताच सुशीने मागचे सारे आवरले. उषाताईंनी तिला अंथरूण घालून दिले आणि त्याही त्या जवळच गादी टाकून झोपल्या. मध्यरात्री कुठल्याशा स्पर्शाने त्यांना जाग आली आणि डोळे उघडून बघतात तर काय, झोपेत सुशी त्यांच्या कुशीत शिरली होती. त्या स्पर्शाने त्या एकदम मोहरून गेल्या. आईच्या मायेने त्यांनी सुशीलाला आणखी जवळ ओढून घेतले. सकाळी जाग येताच त्यांना जाणवले की किती वर्षात आपण असे गाढ झोपलो नव्हतो. आज त्यांना अगदी प्रसन्न वाटत होते. चहा करता करता त्यांनी मनाशीच काही विचार केला. सुशी उठताच आतुरतेने त्यांनी विचारले, "तुला माझ्याजवळ राहायला आवडेल माझी मुलगी म्हणून?" सुशीला डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि ती पळत येऊन त्यांना घट्ट बिलगली. "चला पटकन आवरून वान सामान घेऊन येते, तुलाही 2 नवे फ्रॉक आणूया." उषाताईंच्या अंगात एकदम उत्साह संचारला. जणू पावसाचे 4 थेंब पडताच जमिनीखालील मृत बिया जीवनेच्छेने तरारून उठतात तशा उठल्या उषाताई. सबस्क्राईब करा. धन्यवाद.